संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय पदविका येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। प्रथमतः मी सर्व फार्मासिस्टला, सर्व औषध विक्रेत्यांना, औषध निर्मात्यांना आजच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या औचित्य साधून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। आमच्याही महाविद्यालयामध्ये आज जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचा उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉक्टर राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॅलो फार्मासिस्ट रुग्ण समुपदेशन केंद्राचे त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करावेसे वाटते की सर्वांनी या रुग्ण समुपदेशन केंद्राचा त्या ठिकाणी उपयोग करून घ्यावा। आपणा सर्वांना माहीतच आहे की सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना म्हणजेच कोविड-19 या महामारीने सर्वत्र थैमान घातलेले आहे। या आजारासाठी लागणारे औषध किंवा लस जे सर्वच या ठिकाणी वाट पाहत आहेत, ते लस शोधण्यासाठी जगभरामध्ये विविध फार्मासिस्ट विविध पातळ्यांवरती त्यांचे काम या ठिकाणी अहोरात्र करत आहेत। मी या ठिकाणी तुम्हाला आज थोडक्यामध्ये कोरोना संक्रमण काळातील औषध निर्मात्याचे महत्त्व याविषयी आपले मत मांडणार आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की जसे वैद्यक शास्त्रामध्ये आरोग्य कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, हे रुग्णांचे योग्य उपचार केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी योग्य निदान केल्यानंतर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी औषधे देत असतात। तशा पद्धतीने डॉक्टर हे त्या रुग्णाला नवीन जीवन देतात। तशाच पद्धतीने औषध निर्माण शास्त्र शाखेमध्ये शिक्षण घेणारे त्या ठिकाणचे औषध निर्माते किंवा औषध विक्रेते किंवा समुपदेशक हे आहेत, हे त्या ठिकाणी रुग्णांची सेवा बजावत असताना त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी लागणारी औषधे या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात। या ठिकाणी ह्या औषधांचा प्रवास हा सहजच होत नाही। एखादा औषध बाजारामध्ये येण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया त्या ठिकाणी पार करावी लागते। तशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती पैसाही लावावा लागतो। याची प्रचिती आत्ता आपल्याला या कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये लक्षात आलेलीच आहे। सर्व मानवजातीचे लक्ष या कोरोनावरच्या उपचारासाठी लागणाऱ्या लसीवरती आणि औषधावरती आहे। तर सर्वसाधारणपणे आपण जेव्हा एखाद्या औषधाबद्दल माहिती घेत असतो किंवा ते औषध सहजच बाजारामध्ये आलेलं आहोत अशी उक्ती करतो, तर पूर्वी त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी मला नमूद करावासा वाटतो। कोणत्याही आजारावरती जे औषध आपणास लागणार आहे ते औषध तयार करण्यापूर्वी तो आजार, त्या आजार होण्यामागची कारणे आणि त्या कारणांमध्ये त्याच्या होणारा जीवाणू संसर्ग असेल, विषाणू संसर्ग असेल, याची त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा माहिती घेतली जाते। ही माहिती घेतल्यानंतर हा त्या ठिकाणी औषध निर्माता आहे जो या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून काम करणार आहे। हा शास्त्रज्ञ या ठिकाणी विविध प्रकारच्या अणू आणि रेणू, ज्याला आपण ॲटम आणि मॉलिक्यूल म्हणतो, या ॲटम आणि मॉलिक्यूलचा अभ्यास करून त्याच्यापासून एक नवीन जो सॉलिड डोसेज फॉर्म आपण म्हणतो किंवा त्याला एक स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। हा अणू आणि रेणू शोधत असतानाही त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रक्रिया आहेत। जसं आपल्याला माहीत आहे की भारत सरकारचं अन्न आणि औषध प्रशासन असेल किंवा जगभरामध्ये सुद्धा हे फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे की जे या ठिकाणी विविध पातळ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन विविध प्रकारच्या नवीन आजारांवरती उपयुक्त असा औषधांची त्या ठिकाणी निर्मिती करत असतात। हा शास्त्रज्ञ या ठिकाणी अणू आणि रेणू शोधल्यानंतर त्याच्या ठिकाणी पुन्हा त्याची प्रक्रिया पुढे जात असताना ह्या अणू आणि रेणूंपासून आपल्याला गोळी असेल, द्रव्य असेल किंवा एखादं रसायन असेल, हे रसायन करण्यासाठीही फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये हा अणू आणि रेणू त्या ठिकाणी पुढे जातो। हे फॉर्म्युलेशन आणि डेव्हलपमेंट करत असताना सुद्धा त्या ठिकाणी विविध चाचण्यांना या ठिकाणी या द्रव्याला, या रासायनिक वस्तूला सामोरं जावं लागतं। या ठिकाणी मानवी चाचणी असेल किंवा त्या ठिकाणी प्राण्यांवरती चाचणी असेल, ही चाचणी या ठिकाणी करून त्याचबरोबर या रसायनावरती होणाऱ्या विविध वातावरणाचा, तापमानाचा, भौगोलिक रचनेचा काय परिणाम होणार आहे याची या ठिकाणी चाचणी केली जाते। हा झाला याचा दुसरा टप्पा। तिसऱ्या टप्प्यामध्ये जे रसायन तयार गेलेले आहे त्या रसायनाचा, त्या स्वरूपाचा तो फायनल केलेला सॉलिड डोसेज फॉर्म आहे, त्याचं या ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये उत्पादन करून ते उत्पादन करत असताना सुद्धा हे उत्पादन करत असणारा त्याच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींचा सामना केला जातो आणि त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। ह्या छोट्या प्रमाणावरती केलेल्या औषधाची जी काही प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपल्या औषध निर्मिती कारखान्यांचा किंवा कंपन्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे। या कारखान्यामध्येही आपला जो औषध निर्माता आहे तो औषध निर्माता विविध प्रकारची कामं त्या ठिकाणी करत राहतो। ही निर्मिती करत असताना जे काही औषध आहे ते औषध या ठिकाणी विविध चाचण्यांना सामोरं जातो। त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी अश्युरन्स आहे आणि ह्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर त्याची
खात्री केल्यानंतर, त्याची मात्रा ठरवल्यानंतर, त्याची उपयुक्तता ठरवल्यानंतर, तो मानवास सुरक्षित आहे का नाही हे तपासल्यानंतर पुन्हा त्याचा प्रवास जो आहे तो खऱ्या अर्थाने औषध निर्मात्याकडून औषध विक्रेत्याकडे जातो. जो औषध विक्रेता आपण सर्वसामान्यपणे म्हणतो की हा दुकानदार आहे किंवा मेडिकलवाला आहे, पण या जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्ताने मला सर्वांना एकच आवाहन करावं असं वाटतं की आजपासून आपण या मेडिकलवाल्याला किंवा दुकानदाराला फार्मासिस्ट असं संबोधलं तर काही वावगं ठरणार नाही. जसं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर ही पदवी देतो, तसेच हा जो फार्मासिस्ट आहे तो खऱ्या अर्थाने या मानव जातीचं सगळे जे काही आजार आहेत त्यांचं समूळ नष्ट करण्यासाठी तो अहोरात्र झटत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की या कोरोना संक्रमण काळामध्ये सर्व सोयी सुविधा ह्या बंद होत्या, पण त्या ठिकाणी एकच सोय आणि सुविधा जी महत्वाची होती ती होती म्हणजे आपल्या औषध विक्रेत्याचं दुकान. हा औषध विक्रेता 12 महिने 24 तास न थकता न हार मानता पाहिजे त्या प्रकारचे पाहिजे त्या आजारांवरची औषधं त्या ठिकाणी सातत्याने कुठेही खंड न पडू देता पुरवत राहिलेला आहे. सो मला असं वाटतं की या ठिकाणी जसं आपण आरोग्य सेवक आहेत, वैद्यकशास्त्रामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, यांना जसं आपण कोरोना योद्धा म्हणतो तशा खऱ्या अर्थाने पडद्यामागं काम करणारा हा फार्मासिस्ट, हा औषध निर्माता, औषध विक्रेता किंवा समुपदेशन केंद्रावरती काम करणारा हा औषध विक्रेता हा खऱ्या अर्थाने आपला कोरोना योद्धा आहे. तर अशा या कोरोना योद्ध्याला खरोखर आपण शतशः त्याचे आभार मानले पाहिजेत. त्याचं नाव त्या ठिकाणी कुठेही आपण जास्त फोकसमध्ये न घेता हा आपला औषध विक्रेता अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहे आणि रुग्णसेवेचे देशसेवेचे त्या ठिकाणी तो अहोरात्र काम करत आहे. हा औषध विक्रेत्याचं काम औषध समुपदेशनापुरतं मर्यादित नाही, तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की याचबरोबर आपला औषध निर्माता जो आहे, औषध विक्रेता जो आहे, तो एखादा रुग्ण जेव्हा दवाखान्यामध्ये भरती झालेला आहे त्या दवाखान्यातल्या रुग्णाच्या जवळ जातो, त्याला चालू असणाऱ्या औषधांबद्दल, त्यांनी हे औषध योग्य वेळी घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, कुठे ते ठेवायचं आहे, त्याला होणारा त्रास आणि त्या त्रासाबरोबर त्याला पाळावयाचे पथ्य, त्याला घ्यावयाचा आहार, त्यांनी करावयाचे व्यायाम, या सगळ्या गोष्टींबद्दलची इत्थंभूत माहिती हा आपला औषध विक्रेता, औषध निर्माता त्याला वेळोवेळी देत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा जो जागतिक औषध निर्माता दिवस आहे, तो जागतिक औषध निर्माता दिवस आपण विविध पातळ्यांवरती साजरा करत आहोत की याच्या भूमिका पण आपण पाहिल्या पाहिजे. जसं आपण म्हणतो की हा औषध निर्माता आहे, विविध प्रकारच्या औषधांना तो या ठिकाणी तयार करत आहे, तो औषध विक्रेता आहे, तो कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता सातत्याने रुग्णांच्या सेवेसाठी ही औषधं पुरवित आहे आणि तशाच पद्धतीने समुपदेशकाचंही तो या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तर अशा या फार्मासिस्ट, अशा या औषध विक्रेत्याला, औषध निर्मात्याला आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. या ठिकाणी मला असंच म्हणावंसं वाटतं की जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर त्याच्यासाठी प्रसाद घ्यायला जातो, तसाच प्रसाद रूपी औषधं आपल्याला या औषधालयामधून हा फार्मासिस्ट आपल्याला सातत्याने पुरवित आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की जसं आपण या कोरोना महामारीमध्ये आपण आता सरकारी नियमांचे सगळेच लोक पालन करत आहेत. सरकारी नियमांचं पालन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सॅनिटायझर वापरायचं आहे, सगळ्यांना त्या ठिकाणी मास्कचा वापर करायचा आहे, सगळ्यांनी सुरक्षित अंतर ठेवायचं आहे आणि सरकारी नियमानुसार आता जी योजना त्या ठिकाणी आखली जात आहे ती योजना म्हणजे माझी कुटुंब माझी जबाबदारी. तर हे फक्त आपल्या माझी कुटुंब माझी जबाबदारी पुरता आपण मर्यादित न राहता वसुधैव कुटुंब एकम या उक्तीप्रमाणे सारी धरती हे माझे कुटुंब आहे, त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या समाजाची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या देशाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि पर्यायाने आपल्या वसुंधरेची काळजी घेणं ही आपली काळाची गरज आहे. तर अशा या विविध भूमिका पार करणाऱ्या पुन्हा एकदा या औषध विक्रेत्याला माझे शतशः आभार. आणि या ठिकाणी सर्वांना एकच आवाहन करावं असं वाटतं की ही कोरोना संक्रमणाची जी साखळी आहे ती सर्वांनी आपण एकत्र येऊन एकजुटीने तोडायची आहे. हा जो संक्रमण आहे ते संक्रमण तोडण्यासाठी सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवायचं आहे, मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आणि सर्व सरकारी नियमांचं पालन करायचं आहे. या ठिकाणी हा फार्मासिस्ट रुग्णसेवा करत असताना देशाची पण सेवा करत आहे. तर अशा ठिकाणी फार्मासिस्टबद्दलचं जे योगदान आहे ते मला एवढ्याच थोडक्या शब्दात मांडावं असं वाटतं. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करावं वाटतं की या जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्ताने आपण ज्या आपल्या अवतीभोवती असणारे केमिस्ट आणि ड्रगिस्ट आहेत त्यांना या ठिकाणी फार्मासिस्ट म्हणून संबोधावं ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आणि यानंतरचं सत्र माझ्या सहकारी प्राध्यापिका जयश्री जगताप मॅडम आपल्याला कोरोना विषाणूचे मानवी शरीरावरती होणारे परिणाम आणि घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करतील. धन्यवाद. ओके.
आहे व्यवस्थित व्ह्यू. ओके. फार वेळ जातो. बराचसा टाइम. नमस्कार. या द्वितीय सत्रामध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आणि सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक औषध निर्माता दिवस या निमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. आत्ताच माझ्या सहकारी दीपाली जगताप मॅडम यांनी सांगितले की औषध निर्मात्याचे महत्त्व काय आहे. सगळ्यांना हे जनमानसात हेच ज्ञात आहे की औषध निर्माता हा फक्त औषध विक्रेता म्हणूनच प्रसिद्ध आहे, पण तसं नाही आहे. तर औषध निर्माता हा पडद्यामागे अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतो. खाली तसं नको खाली. ते मॅडम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपणासमोर या ठिकाणी सांगितलं. याबद्दल मी मॅडमचे हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करते. मी प्राध्यापिका सौ जयश्री जगताप, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्य करत आहे. मी आज आपल्यासमोर कोरोना विषाणूचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि घ्यावयाची काळजी या विषयावर बोलणार आहे. सगळ्यांना हा रोग महामारी येऊन आता बरेच महिने झाले आणि अनेक प्रसार माध्यमामार्फत अनेक माध्यमामार्फत आणि आपल्यापर्यंत खूप सारी माहिती या कोरोना विषाणूबद्दल पोहोचलेली आहे, या रोगाबद्दल पोहोचलेली आहे. पण ती माहिती मी फार आपल्याला सांगणार नाही आहे. जी माहिती आत्ता आपल्याला फार माहिती असणं गरजेचं आहे ती माहिती मी आपल्याशी आज शेअर करणार आहे. कोरोना प्रत्येकाच्या तोंडामध्ये हे आहे की कोरोना हा काही रोग नाही आहे. कोरोना हे एक विषाणूचं नाव आहे आणि कोरोना विषाणूमुळे जो रोग होतो त्यालाच कोविड-19 असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोविड-19 हे आजाराचं नाव आहे. कोविड-19 हा आजार संसर्गजन्य आजार आहे. अनेक व्याधी आपल्याला आहेत. एक शारीरिक व्याधी आहेत, संसर्गजन्य रोग आहेत. तर कोरोना जे आहे कोविड-19 हे संसर्गजन्य रोग आहे. संसर्गजन्य रोग म्हणजेच जो एकापासून दुसऱ्याला होतो तो रोग. असे संसर्गजन्य रोग हे जीवाणू आणि विषाणूंपासून होत असतात. तर याच्यातला एक मूलभूत फरक आहे की जीवाणूंची वाढ होण्यासाठी कुठल्याही होस्टची, कुठल्याही सेलची किंवा कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची गरज पडत नाही. परंतु विषाणू हा परजीवी आहे. त्याच्यासाठी एका जिवंत पेशीची गरज पडते स्वतःची वाढ होण्यासाठी, स्वतःच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी. जीवाणू जे आहेत, सगळेच जीवाणू हे घातक नसतात. बरेच जीवाणू असे आहेत की ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि विषाणू जे आहेत हे सगळेच विषाणू हे घातक असतात. आता जर विचार केला तर आपल्या अवतीभोवती खूप सारे विषाणू आहेत. 100 ते 150च्या पेक्षा जास्त विषाणू आज आपल्या अवतीभोवती आहेत आणि तरी सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने या विषाणूंच्या सानिध्यात आज आपण जगत आहोत. तर हा कोरोना विषाणू वेगळा का आहे, याला आपण एवढं का घाबरतो, एवढं लॉकडाऊन का झालं, याला महामारी का म्हटलंय, तर हे मी थोडक्यात आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. तर प्रथम कोरोना म्हणजे काय, कोरोना हे नाव का दिलं गेलेलं आहे. कोरोना म्हणजे त्याची जी रचना आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे टोपीसारखे दिसते, क्राऊन सारखं, म्हणून त्याला कोरोना असं म्हटलेलं आहे. आणि कोरोना हा नवीन नाही आपल्यासाठी. कोरोना हा खूप आधीपासून आपल्या पृथ्वी तलावर हा ज्ञात आहे. 1960 साली पहिला जो पेशंट आहे तो कोरोना जो श्वसनच्या आजाराने ग्रस्त होता, तर त्याच्यामध्ये हा पहिला कोरोना विषाणू जो आहे तो 1960 मध्ये सापडला. तर असे कोरोनाचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारापैकी 2 कोरोनाचे जे विषाणू आहेत ते माणसांमध्ये रोग निर्माण करतात
आणि 2 मध्ये आतापर्यंत 7 विषाणू जे आहेत ते माणसामध्ये रोग निर्माण करणारे आहेत. 7 पैकी 3 विषाणू जे कोरोना विषाणू आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर ते म्हणजे पॅन्डेमिक लेवल एपिडेमिक लेवलला ते आजार निर्माण केलेला आहे. त्यातला एक आहे 2002 मध्ये आलेला सार्स. हा सार्स कोरोना व्हायरस 1 या विषाणूमुळे झालेला आजार आहे. 2012 मध्ये जो सौदी अरेबियामध्ये आलेला आजार आहे मर्स, हा मर्स आजार मर्स या कोरोना व्हायरसमुळे झालेला आहे. आणि आत्ताचा जो आहे डिसेंबर 2019 मध्ये आलेला जो कोविड-19 हा आजार जो आहे हा नॉव्हेल कोरोना व्हायरस आणि याला सार्स कोरोना व्हायरस 2 असं म्हटलेलं आहे. सार्स कोरोना व्हायरस 2 का? तर सार्स आजार ज्या विषाणूमुळे झाला सार्स कोरोना व्हायरस 1, तर सार्स कोरोना व्हायरस 1 आणि सार्स कोरोना व्हायरस 2 म्हणजेच नॉव्हेल कोरोना व्हायरस यांच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे यांच्या रचनेमुळे मध्ये जवळजवळ 86 ते 90% साम्य आहे. आणि त्यामुळे हा जो नॉव्हेल कोरोना व्हायरस आहे याला सार्स कोरोना व्हायरस 2 असं पण म्हटलेलं आहे. आता नॉव्हेल का तर असा जो हा कोरोना व्हायरस आहे हा असा कोरोना व्हायरस यापूर्वी आपल्या शरीराने पाहिलेला नाहीये की आपल्या शरीर आतापर्यंत असा कोरोना व्हायरस की याच्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही. अजूनही या व्हायरस बद्दल पूर्ण माहिती नाहीये. अजूनही याच्यावर संशोधन चालू आहे आणि म्हणूनच त्याला नॉव्हेल कोरोना व्हायरस असं म्हटलेलं आहे. नॉव्हेल आणि याच्यामुळे जो आजार होतो तर त्याला कोविड-19 CO म्हणजे कोरोना, VI म्हणजे व्हायरस, D म्हणजे डिसीज आणि 19 म्हणजेच हा जो आजार आहे हा डिसेंबर 2019 मध्ये याचं निदान झालं म्हणून त्याला कोविड-19 असं म्हटलेलं आहे. प्रथम हा जो डिसीज आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याचा उगम हा चायनामध्ये वुहान सिटीमध्ये झाला. वुहानमध्ये पहिले सुरुवातीला काही पेशंट्स असे तिथे सापडले की त्यांच्यामध्ये न्यूमोनिया हा आजार झाला. श्वसनाचा आजार जो आहे न्यूमोनिया हा आजार झाला. पण त्याचे कारण त्यांना समजली नाहीत की हा नक्की कुठल्या विषाणूमुळे झाला. मग नंतर याच्यावर संशोधन खूप सुरू झालं. खूप तिथे जे चायनामध्ये वुहानमध्ये जे लोक आहेत खूप या रोगामुळे बाधित होऊ लागले, या विषाणूमुळे बाधित होऊ लागले. आणि नंतर हा जो कोविड-19 ह्या विषाणू ही जी केस आहे ही हू म्हणजेच WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला 31 डिसेंबरला रिपोर्ट केले की हे काहीतरी वेगळा रोग आहे आणि याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. यानंतर जानेवारीमध्ये ह्या विषाणूचं जे स्ट्रक्चर आहे, जी रचना आहे, ह्या विषाणूची रचना प्रसिद्ध झाली 12 जानेवारीला आणि त्यानंतर ह्या विषाणूचं नामकरण हे 11 फेब्रुवारी 2020 ला झालं. म्हणजे कोविड-19 हे नाव डिसेंबरमध्ये हे पेशंट्स जे आहेत हे पेशंट हा आजार आला ह्याचं नामकरण जे आहे कोविड-19 हे फेब्रुवारीमध्ये झालं. आणि नंतर हा आजार हा खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात पसरायला लागला आणि त्यानंतर हा आजार WHO ने 11 मार्च रोजी हा पॅन्डेमिक म्हणून घोषित केला. तर अशा पद्धतीने हा कोरोना व्हायरस जो आहे हा डिसेंबर टू मार्च म्हणजे कोविड हा पॅन्डेमिक डिक्लेअर करायला मार्च 2020 एवढे कालावधी गेला. पुढे आता हा कोरोना व्हायरस हा कोविड-19 तसं पाहिलं तर हा आजार हा तसं पाहिलं तर खूप घाबरण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये. आपण काही जर प्रिकॉशन्स घेतल्या तर घाबरण्यासारखं अजिबात काही नाही. पण प्रिकॉशन्स नाही घेतल्या तर याच्यामुळे खूप आपण म्हणजे खूप नुकसान आपलं होऊ शकतं, खूप जीवितहानी होऊ शकते. त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे. आणि बरेच आता आज बरेचशी जे लोक आहेत तर ते म्हणजे ह्या विषाणूचा एवढा प्रसार झालेला आहे की बरेच जण नुसतं कोरोना म्हटलं तरी सुद्धा घाबरतात. म्हणजे असं वाटतं की हा काहीतरी महामारी आहे, काहीतरी वेगळा रोग आहे. पण तसं घाबरण्यासारखं काही नाहीये. जसे आपण कित्येक वर्ष आपण अनेक व्हायरसेस अनेक विषाणूच्या सानिध्यात आपण राहत आहोत, आजही छान आपण जगत आहोत, तसाच हा त्याच व्हायरसप्रमाणे एक व्हायरस आहे. त्यामुळे हा महामारी हा काही वेगळा आहे वगैरे असं काही नाहीये. आपण थोडेसे जर प्रिकॉशन्स घेतल्या तर नक्कीच आपण हे जे कोरोनाच्या
कोरोना विषाणू बरोबर जे आपण युद्ध करत आहोत, नक्कीच आपण हे युद्ध यशस्वीपणे, जास्त जीवितहानी न होता नक्कीच आपण हे विषाणू विरुद्धचं युद्ध हे आपण प्रत्येक जण, प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक फील्ड, हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक ठिकाणी हे विषाणू विरोधीचा लढा आपण प्रत्येक जण देत आहोत. आणि थोडी काळजी घेतली तर नक्कीच आपण हे युद्ध, विषाणू विरुद्धचं युद्ध नक्कीच आपण जिंकू. यानंतर आता तुम्ही बघतात की रोज अपडेट्स येत असतात प्रसार माध्यमांवर, टेलिव्हिजनवर, व्हॉट्सअपवर, की रोज एवढ्या डेथ झाल्या, एवढे बाधित झाले. आत्ताचा जर विचार केला आपला कोविड-19 या आजाराचा, तर 80% जे रुग्ण आहेत, 80% लोक हे जरी कोरोना विषाणूमुळे बाधित झाले तरी सुद्धा ते कोरोना विषाणूमुळे जरी बाधित झाले तरी सुद्धा म्हणजे आपण ते 80% लोकांना आपण असिम्प्टोमॅटिक पेशंट्स असे म्हणतो. असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना माइल्ड कोरोना व्हायरस इन्फेक्शन झालेलं आहे. तर आता हा जो कोरोना व्हायरस आहे याची हा आपल्या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, तो हा श्वसनामार्गे आणि तोंडावाटे प्रवेश करतो, हेच आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जर आपण स्वच्छता, जे आपण म्हणतो की स्वच्छता ठेवली पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजेत, कुठे इकडे तिकडे हात न लावला नाही पाहिजे, लावला तर आपण नेहमी हात स्वच्छ धुतला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. कारण आपला हा जो संसर्ग, जर आपला कुठे हात लागला आणि तिथे संसर्ग झालेली जागा असेल आणि ते जर आपण तोंडाला लावलं तर ते विषाणू आपल्या तोंडामध्ये जाऊ शकतात. आणि एकदा तोंडामधून जेव्हा ह्या विषाणूची एंट्री होते, कोरोना विषाणू, तर हा विषाणू जेव्हा आपल्या तोंडावाटे जातो, प्रथम हा तोंडावाटून मग फुफ्फुसामध्ये येतो. फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर तिथे त्याची वाढ व्हायला लागते. तर प्रथम जेव्हा हा तोंडामध्ये जातो तेव्हा आपण जर वाफ वगैरे घेतली, आपण जर गार्गलिंग केलं, गुळणा घेतला, तर बऱ्यापैकी ह्या विषाणूला आपण तोंडामध्येच अटकाव करू शकतो. आणि तिथे आपण जर त्या विषाणूची तीव्रता नाही कमी करू शकलो तर तो विषाणू आपला पुढे लंग्समध्ये येतो, आपल्या फुफ्फुसामध्ये येतो. फुफ्फुसामध्ये आल्यानंतर तो विषाणू जो आहे तो आपल्या सेल्समध्ये, म्हणजे आपल्या जे पेशी आहे, पेशींमध्ये, फुफ्फुसाच्या पेशींमध्ये जातो. आणि फुफ्फुसाच्या पेशींमध्ये गेल्यानंतर तिथे अल्व्हिओल, आपल्या ज्या फुफ्फुसाच्या सॅक्स असतात, ज्या छोट्या छोट्या पिशव्या असतात, तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर जे आहे, शरीरामध्ये आपले लंग्स म्हणजे आपलं फुफ्फुस हे फार महत्त्वाचं कार्य करतं. म्हणजे जे ब्लड प्युरिफिकेशनचं काम आहे, म्हणजे रक्त शुद्धीकरणाचं काम हे आपलं फुफ्फुस करत असतं. आणि ब्लड पंपिंगचं काम, म्हणजे ब्लड जे आहे, सगळं रक्त हे सगळ्या अवयवांना व्यवस्थित पोहोचवण्याचं काम हे आपलं हृदय करत असतं. त्यामुळे हे दोन्ही ऑर्गन्स हे आपले खूप महत्त्वाचे आहेत. मग जेव्हा हे विषाणू आपल्या फुफ्फुसामध्ये जातील, तर फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर आपल्या फुफ्फुसामध्ये अशी काही प्रथिनं आहेत की त्या प्रथिनं, ते जे व्हायरस आहे, त्या व्हायरसचं जे बाहेरील आवरण आहे, ते आवरण आपल्या शरीरातील पेशींना चिकटण्यासाठी ते मदत करतं. आणि एकदा ते व्हायरस आपल्या पेशींमध्ये गेलं, असे प्रथिनं आपल्या फुफ्फुसामध्ये जास्त आहे, त्यामुळे तो फुफ्फुसातल्या पेशींमध्ये जास्त आतमध्ये जातो. आणि एकदा तो पेशींमध्ये आतमध्ये गेला की तो आपली मशिनरी, म्हणजे आपलं जे रॉ मटेरियल आहे, ते रॉ मटेरियल वापरून तो स्वतःसाठी, म्हणजे आपलं सगळं रॉ मटेरियल, आपलं खाद्यपदार्थ हे तो स्वतः वापरत असतो. आणि स्वतःच्या अनेक प्रतिकृती तो तयार करतो. आणि सर्व मग त्याच्या स्वतःचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर, स्वतःच्या प्रतिकृती तयार केल्यानंतर तो पेशीमधून बाहेर पडतो. आणि मग पुढच्या पेशी किंवा पुढचे अवयव किंवा पुढचे ऑर्गन्स हा तो तिथे प्रवेश करतो आणि ते ऑर्गन्स किंवा ते अवयव ते बाधित करतं. तर त्यामुळे आणि ह्या विषाणूमध्ये ह्या विषाणूने जर आपल्या शरीराचा महत्त्वाचा घटक जर पेशीमध्ये येत असताना जर त्याने महत्त्वाचा घटक जर आपल्या शरीरामधला वापरला, तर तो जो
घटक आहे ते घटक जे आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतं त्या घटकाची कमतरता ही आपल्या शरीरामध्ये पडते आणि त्यामुळे आपल्याला जे हे रोग आहे किंवा जे आपल्या शरीरामध्ये जे बिघाड होतात किंवा जी लक्षणं दिसतात ते एक कारण आहे की आपल्याला तो एक जो घटक आहे तो घटक आपल्याला कमी पडतो की जो विषाणू आपले सगळे मटेरियल वापरत असतो. तर ते एक कारण आहे की आपल्यामध्ये हे जे बिघाड आहे आपल्या शरीरामध्ये होण्याचं ते एक कारण आहे. दुसरं कारण हे आहे की आपल्या शरीरामध्ये जेव्हा कुठला बाहेरचा फॉरेन पार्टिकल किंवा विषाणू किंवा जीवाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपलं जे नॅचरल इम्युनिटी आहे म्हणजे आपण म्हणतो की नैसर्गिक प्रतिकार करणाऱ्या ज्या पेशी आहेत आपल्या नैसर्गिक प्रतिकार करणाऱ्या क्षमता पेशी म्हणजे WBC म्हणजेच पांढऱ्या पेशी. तर ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ह्या पांढऱ्या पेशी ह्या विषाणू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, ह्या विषाणूला मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे ह्या पेशी ज्या आहेत ह्या पेशी अनेक आपल्या शरीरामध्ये रसायनं जी आहेत रसायनं सिक्रेट करतात म्हणजे रसायनं द्राव जो आहे तो स्रवतात आणि मग ते जे रसायने आहेत ते रसायन खूप प्रमाणात स्रवल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. तर ह्या दोन कारणामुळे विषाणूचा जो संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा संसर्ग आपण म्हणतो फार धोकादायक आहे ह्या दोन कारणामुळे आहे. तर आपण असं म्हणतो की 80% लोक जी आहेत असिम्प्टोमॅटिक आहेत. 80% लोक असिम्प्टोमॅटिक आहेत म्हणजे म्हणजे ते बाधित झालेली असतात पण त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत. तर याचं एक कारण आहे की त्यांची इम्युनिटी जी म्हणतो आपण किंवा त्यांची प्रतिकार क्षमता जी आहे ती प्रतिकार क्षमता ही चांगली असते. चांगली असल्या कारणामुळे त्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत. पण हे जे 80% लोक आहेत 80% रुग्ण आहेत ज्यांची प्रतिकार क्षमता चांगली आहे जरी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसत नसली तरी सुद्धा हे लोक जे बाकी 20% लोक आहेत किंवा इतर लोकांना ते इन्फेक्ट करू शकतात किंवा बाधित करू शकतात. त्यामुळे हे 80% लोकांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही जी करोनाची साखळी आहे ही करोनाची साखळी तोडणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जे गव्हर्नमेंटने किंवा जे आपल्याला वेळोवेळी जे आपल्याला सूचना आपल्याला मिळत आहेत की सोशल डिस्टन्सिंग स्वच्छता पाळणे मास्क वापरणे ह्या गोष्टींचा वापर करणं हे फार गरजेचं आहे की प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड प्रोटेक्ट अदर्स म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करा आणि त्याबरोबर इतरांनाही प्रोटेक्ट करा. दुसरं जर हे व्हायरस जेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर मी जसं सांगितलं की तो आपले रॉ मटेरियल वापरून तो स्वतःचं मल्टिप्लिकेशन करत असतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये आपलं शरीर जे आहे आपली जी नॅचरल इम्युनिटी आहे म्हणजे नैसर्गिक प्रतिकार क्षमता हे आपलं हे व्हायरस जे आहे हा विषाणू शरीरामध्ये बाहेर काढायचा प्रयत्न करतो. तर फुफ्फुसामध्ये खूप द्रव जो आहे तो द्रव स्रवत असतो. हा द्रव म्हणजेच हा कफ असतो. तर हे स्रवण्याचं कारण हे असतं की पहिलं म्हणजे आपल्या शरीरातली जी सेलची परमिएबिलिटी असते जी पेशींचं सच्छिद्रकरण किंवा परमिएबिलिटी वाढते त्याच्यामुळे हा द्रव जो आहे हा बाहेर येतो हे एक आहे. दुसरं की आपलं शरीर नैसर्गिकरित्या हा विषाणू बाहेर काढायचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे ते कफ रूपामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये येतो आणि आपल्याला मग नंतर श्वसनाला त्रास होतो. श्वसनाला त्रास होतो. दुसरं म्हणजे हा आपली जी इनव्हॉलंटरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे की एखादा जर फॉरेन पार्टिकल किंवा एखादा फॉरेन विषाणू जर आपल्या शरीरामध्ये गेला तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक खोकला केव्हा येतो की आपलं शरीर ते बाहेर काढायचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे आपल्याला खोकला येतो. दुसरं एक आहे की आपल्याला ताप येतो. ताप येणं सर्दी होणं खोकला होणं हे खरोखरच हे
चांगलं आहे असं मी म्हणू शकत नाहीये, पण ही जर लक्षणं आपल्याला दिसली तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. आणि हे जर आपल्याला कळलं तरच आपण म्हणजे ह्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा आपण डॉक्टरांच्या, आणि हे आपल्याला काहीच जर आपल्याला हे जाणवलं नाही तर आपल्याला कळणारच नाही की आपल्या शरीरामध्ये काही विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये गेलेला आहे आणि आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड करत आहे. त्यामुळे एक दृष्टीने ताप येणं, खोकला येणं, सर्दी होणं हे काही वाईट नाहीये. आणि ताप, सर्दी, खोकला जरी आले तरी घाबरून जायचं कारण नाहीये, कारण प्रत्येक ताप, प्रत्येक सर्दी किंवा प्रत्येक खोकला हा कोरोना विषाणूमुळेच झालेला असतो असंही नाही. त्याला खूप कारण आहे. आपण कित्येक वर्षानुवर्ष आपल्याला ताप येत असतो, सर्दी होत असते, खोकला होत असतो, तेव्हा आपण घाबरून जात नाही. त्यामुळे आत्ताही घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. दुसरं, आपला ताप का येतो? कारण आपल्या शरीराचं टेम्परेचर जर वाढलं तर जास्त टेम्परेचरला हे विषाणू जगू शकत नाहीये. जास्त टेम्परेचर, जसं आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर हे विषाणू हे जे आहेत हायर टेम्परेचरला मरतात. त्यामुळे आपलं शरीर जे आहे, आपलं शरीर मध्ये आपल्या असे केमिकल्स, अशी रसायनं स्रवतात की ज्याच्यामुळे ते आपलं जे आहे टेम्परेचरचं जे कंट्रोल करण्याचं जे सेंटर आहे, जे डोक्यामध्ये आहे, त्याला सिग्नल देतात की तू आता आपलं टेम्परेचर वाढव, बॉडी टेम्परेचर वाढव. आपल्याला हा जो शत्रू आपल्या शरीरामध्ये आलेला आहे त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते वाढतं. दुसरं, सर्दी, खोकला किंवा ताप का येतो हे कळलं. दुसरं, जेव्हा आपल्या लंग्समध्ये म्हणजे आपल्या फुफ्फुसामध्ये जेव्हा कफ वाढतो तेव्हा काय होतं की आपली जी कॅपॅसिटी आहे लंग्सची, फुफ्फुसाची कॅपॅसिटी जी आहे ब्लड प्युरिफिकेशनची म्हणजे रक्त शुद्धीकरणाची, तर ती जी एफिशियन्सी आहे आपल्या फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी आहे किंवा जे कार्य त्यांचं नॉर्मल कार्य चालू असतं त्याच्यामध्ये बिघाड येतो. आणि जेवढं रक्ताचं प्युरिफिकेशन म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण होणं जेवढं गरजेचं आहे तेवढं शुद्धीकरण त्याप्रमाणे होत नाही. आणि तेवढं रक्त जे आहे हे आपल्या इतर शुद्ध रक्त हे आपल्या अवयवांपर्यंत पोहोचत नाहीये. आणि त्यामुळे आपलं जे हार्ट आहे म्हणजे हृदय आहे, हृदयाला सुद्धा चांगलं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते न मिळाल्यामुळे हृदयाची सुद्धा कार्यक्षमता जी आहे ती कमी होते. आणि त्यामुळे हृदयाचं जे काम आहे की जे रक्त आहे ते सगळं सर्व ऑर्गनला पंपिंग करायचं, एवढंच काम फक्त हृदयाचं आहे. तर ते कार्य सुद्धा हृदय जे आहे ते व्यवस्थित करू शकत नाही. आणि त्यामुळे सुद्धा आपली जी ऑक्सिजन लेव्हल असते ती ऑक्सिजन लेव्हल ही आपली कमी होते. आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिमीटरने जेव्हा आपण ऑक्सिजन चेक करतो तेव्हा 95 म्हणजे 95च्या वर असेल तर ऑक्सिजन लेव्हल, तर इट्स अ व्हेरी गुड, खरोखरच चांगली ऑक्सिजन लेव्हल आहे. म्हणजे चांगलं आहे की आपल्या शरीराचं कार्य ओके आहे, सगळ्याला छान ऑक्सिजन मिळतोय. पण हाच ऑक्सिमीटर जर बिलो 95 आलं, 95, 94, 92 म्हणजे 92 पर्यंत ओके, पण त्याच्या खाली जर यायला लागला तर मग काहीतरी आपल्या शरीरामध्ये बिघाड आहे, काहीतरी आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. नॉट नेसेसरी, गरजेचं नाहीये की तो कोरोनाच असेल, पण तरी सुद्धा एक प्रिकॉशन म्हणून आपण लगेच डॉक्टरांच्याकडे नेहमी पहिलं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी, डॉक्टरांच्याकडे जावं. स्वतःच्या मनाने कुठलंही औषध घेऊ नये, प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्यावी. आणि जर वेळेवर आपल्याला जर ट्रीटमेंट मिळाली, वेळेवर जर आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचलो तर हा जो संसर्ग आपल्या शरीरामध्ये होणार आहे हा संसर्ग नक्कीच कमी प्रमाणात होईल आणि कमी लेवलला असतानाच आपण त्याला अटकाव करू शकतो आणि नक्कीच आपण ह्या आजारामधून बाहेर येऊ शकतो. दुसरं की हा आजार जर वाढत गेला, हळूहळू आपल्या शरीरामध्ये जर वाढत गेला तर हा आजार जो आहे हा आपल्या इतर अवयवांपर्यंत जाऊ शकतो. पुढे लंग्स नंतर मग खाली जे आहे उदरामध्ये जाऊ शकतो, किडनीकडे जाऊ शकतो, हार्टकडे हृदयाकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे एक एक ऑर्गन जे आहे ते एक ऑर्गन ते अवयव हे निकामी करू शकतं. दुसरं जे आता हा जो विषाणू जे प्रथिनं आपल्या शरीरामध्ये वापरतं की ज्या प्रथिनाला धरून हा विषाणू आपल्या पेशीमध्ये प्रवेश करतो ते आहे ACE2 म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम 2. हे प्रथिनं हे इतकं महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीरामधला जो BP आहे, ब्लड प्रेशर,
किंवा आपल्या शरीरामध्ये जे रक्त हे संतुलित राहिलं पाहिजे. रक्त फार पातळही नको आपल्याला ना खूप घट्टही नको, म्हणजे क्लॉटिंग नाही झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या टिश्यू आहेत, म्हणजे उत्ती ज्या पेशी आहेत, तर त्या पेशींचं प्रोटेक्शन करण्यासाठीचं जे केमिकल आहे ते हे ACE2च्या माध्यमातून तयार होत असतं. म्हणजे अँजिओटेन्सिन 2चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1,7 की जे फार महत्वाचं प्रथिन आहे जे आपल्या शरीरामध्ये, त्या प्रथिनामुळे आपला BP व्यवस्थित राहतो, आपलं हार्टचं कार्य जे आहे, हृदयाचं कार्य व्यवस्थित राहतं. दुसरं, आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लॅमेशन जे आहे, इन्फ्लॅमेटरी केमिकल जे आहेत, इन्फ्लॅमेशन ज्याच्यामुळे 10 आपल्या शरीरामध्ये जे होतं, तर ते 10 कमी करण्याचं जे केमिकल आहे, जे रसायन आहे, हे ACE2च्या माध्यमातून ते तयार होत असतं. पण होतं काय की हा व्हायरस, हा ACE2 जो आहे मेन प्रथिन, तो प्रथिनाचा वापर करून ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे त्या प्रथिनांची आपल्याला कमतरता होते आणि त्यामुळे आपल्याला रक्तामध्ये, आता तुम्ही ऐकलं असेल की बरेच जे पेशंट्स आहेत तर त्यांच्या रक्तामध्ये गुठळ्या होतात किंवा स्ट्रोक येतात. तर मग हे एक कारण आहे का? कारण हे जे आहे हे ACE2 हे कमी झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तातील गुठळ्या होण्याचं जे होण्यासाठी जे रसायन कारणीभूत आहे, ते रसायन श्रवण्याचं काम जे आहे, जे म्हणजे जे रसायन श्रवतं त्याला कमी करण्याचं काम हे ACE2च्या माध्यमातून होत असतं. परंतु ते ACE2 कमी झाल्यामुळे ते रक्ताच्या गुठळ्या ज्याच्यामुळे होतात ते रसायन आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात सिक्रीट होतं आणि त्यामुळे आपल्याला रक्तात गुठळ्या होणे, ब्लड प्रेशर वाढणे, असे जे काय हे आहेत अशा व्याधी होतात आणि त्यामुळे स्ट्रोक वगैरे येण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. आणि जसं मी सांगितलं की की 80% लोक जे आहेत असिम्प्टोमॅटिक आहेत, 80%. त्यानंतर पुढे 15% लोक जे आहेत, म्हणजे हा विषाणूला 80% जे आहेत असिम्प्टोमॅटिक, अलक्षणीय कोविड आजाराचे जे पेशंट आहेत, हे घरी राहून सुद्धा बरे होऊ शकतात. म्हणजे त्यांनी व्यवस्थित आहार घेतला, स्वच्छता ठेवली, काय कुठलाही स्ट्रेस घेतला नाही आणि जे काही बाकीचे जे नियम आहेत, जे सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे किंवा घराबाहेरच न पडणे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी करून जर व्यवस्थित फॉलो केला तर नक्कीच आपण घरच्या घरी 80% लोक हे घरच्या घरी बरी होतात. पण हा विषाणूचा प्रसार जर आपल्या शरीरामध्ये जास्त झाला आणि ते आपल्याला नाही समजलं की आपल्या शरीरामध्ये विषाणू आहे आणि आपलं शरीर बऱ्याच वेळा असं होतं, आपण जो म्हणतो इन्क्युबेशन पिरियड हा 2 ते 14 दिवसांचा आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या इम्युनिटीवर, म्हणजे प्रत्येका क्षमतेवर अवलंबून आहे की ह्याचे सिम्पटम्स कधी दिसतील, लक्षणंही कधी दिसतील. काही लोकांच्या मध्ये 3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, काहींच्या मध्ये 10 दिवसानंतर, काही मध्ये 12 दिवसानंतर सिम्पटम्स दिसायला लागतात. तर हे प्रत्येकाच्या प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे. आणि पुढे जे आपण म्हणतो की 15% जे लोक आहेत हे सिव्हिअर, माइल्ड म्हणजे सिव्हिअर पेशंट, म्हणजे हे जे पेशंट आहेत ह्यांना हॉस्पिटलाइज करणं गरजेचं असतं. 15% जी लोक आहेत ती, आणि त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये जे ट्रीटमेंट, आता सगळ्यांना माहिती आहे की COVID-19 साठी एकही औषध उपलब्ध नाही. जी काही औषधं देतात किंवा बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की औषधं नाहीत तर मग रोग बरा कसा होतो. पण कारण आता आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की हे जे सिम्पटम्स किंवा हे जी लक्षणं आपल्यामध्ये दिसतात तर त्या लक्षणांना कमी करण्याचं काम किंवा हे जे रसायन आपल्या शरीरामध्ये सोडले असतात तर त्याला थोपवायचं काम जे आहे, तर ते हे आपले जे आत्ता जे प्रत्यक्षात जे अवेलेबल अँटीव्हायरल्स आहेत किंवा जे औषधं आहेत तर ते काम करतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे लक्षणावरून केलेली ट्रीटमेंट. तर त्या ट्रीटमेंटने सुद्धा हे जे पेशंट आहेत 15% पेशंट हे छान बरे होऊन घरी येतात. दुसरं 15% मध्ये जाण्याचं कारण दुसरं एक आहे की ज्यांची इम्युनिटी, म्हणजे ज्यांची प्रतिकार क्षमता ही कमी आहे. दुसरं, ज्यांना काहीतरी व्याधी आहे, शारीरिक व्याधी आहे, जसं कॅन्सर असेल,
किंवा बाकी काही आजार असतील, म्हणजे हृदयाचा आजार असेल, किडनीचा आजार असेल, फुफ्फुसाचा आजार असेल, तर असे काही जर व्याधी असेल तर अशा लोकांना हा जो आजार आहे हा थोडा जास्त प्रमाणात ह्याचा संसर्ग हा फास्ट होतो, कारण त्या अशा लोकांच्या मध्ये मुळातच प्रतिकारक्षमता ही कमी असते. पण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये, कारण हा रोग जो आहे, पण जरी आपण सिव्हिअर मध्ये गेलो, हॉस्पिटलाइज होण्याची जरी गरज पडली तरी सुद्धा घाबरायची कारण नाही, कारण आपण 15% जे लोक आहेत ते छान बरे होऊन घरी आलेले आहेत आणि घरी येतात. दुसरं, पुढे 5% जी लोक आहेत, फक्त 5% लोक जी आहेत ती क्रिटिकल मध्ये जातात. पण 5% हे आपल्या भारतासाठी ही खूप मोठा आकडा आहे, कारण आपल्या भारताची जर लोकसंख्येचा विचार केला तर 138 करोड आहे. 138 करोडच्या जर 5% केले तर हा आकडा खूप मोठा असतो, म्हणजे ते आपल्याला, तो सुद्धा आकडा आपल्यासाठी खूप मोठा आहे. तर जे 5% जे लोक आहेत, तर याच्यामध्ये शक्यतो कोण आहेत, हेच की ज्यांची इम्युनिटी कमी आहे, जे वयस्कर आहेत, ज्यांना काहीतरी शारीरिक व्याधी आहे, किंवा ज्यांचं डायग्नोसिस किंवा ज्यांचं जे म्हणतो आपण डायग्नोसिस हे फार लवकर होत नाही, किंवा प्रॉपर ट्रीटमेंट लवकर न मिळाल्यामुळे, किंवा लवकर प्रॉपर हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे हा आजार जो आहे, हा आजार आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो. आणि त्यामुळे एवढा आपल्या शरीरामध्ये आजार तो वाढल्यामुळे कदाचित आपल्याला त्याची लक्षणं ही खूप सिव्हिअर दिसतात. आणि काही जे आहेत 5% लोक ही ICU म्हणजे ऍडमिट करावे लागतात. 5% मधले सुद्धा 50% पेशंट जे आहेत ते बरे होऊन येतात, पण 50% लोक जे आहेत रुग्ण, ह्यांना मात्र आपला जीव जो आहे तो गमवावा लागतो. दुसरं की प्रतिकार क्षमता हा खूप चर्चेचा विषय आहे, की प्रतिकार क्षमता म्हणजे नक्की काय, प्रतिकार क्षमता म्हणजे काय. तर आता पहिला आपला प्रतिकार क्षमता, आपलं शरीर हे आपल्या शरीरामध्ये कुठलंही बाहेरचा पार्टिकल किंवा कुठलाही विषाणू किंवा जीवाणू जरी आपल्या शरीरामध्ये आला तरी आपलं शरीर हे खूप बिनचोकपणे त्याचं काम करत असतं. त्या सेकंदाला, प्रत्येक फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद आपलं शरीर ह्या विषाणू आणि जीवाणूंशी लढत असतं. ते आपल्याला माहीत नसतं, कारण आपलं ते सगळं आतमध्ये शरीरामध्ये हे आपले ज्या सगळ्या पेशी आहेत किंवा आपले जे सगळे संरक्षण दल आहे, जे डिफेन्स सिस्टीम आहे, हे आपलं सगळं हे कार्य करत असतं. तर प्रतिकार क्षमतेचं पहिलं जे आहे, फर्स्ट स्टेप जे आहे ते पहिलं आपलं स्किन आहे, त्वचा. इथे आपलं प्रोटेक्शन चालू होतं. इथून आपली बॉडी जी आहे, आपलं जे शरीर आहे, तिथून आपलं विषाणू किंवा जीवाणूला प्रतिकार करायला लागतं. दुसरं हे झालं फिजिकल बॅरियर, भौतिक काय म्हणतो अडथळा जे आहे स्किन, हे फार महत्वाचे. आपली स्किन चांगली असणं गरजेचं आहे. जर आपल्या जखम झाली आणि आपल्याचे इंटरनल ऑर्गन्स, आतले अवयव जर आपले एक्सपोज झाले बाहेरील वातावरणाला, तर तिथे इन्फेक्शन फास्ट होतं. म्हणजे आपल्या स्किनचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळतं, आपल्या त्वचेचं, की हे फार महत्त्वाचं बॅरियर आहे आपल्या प्रोटेक्शनसाठी आणि आपल्या ह्या रोगाला प्रतिकार करण्यासाठी. दुसरं आहे केमिकल्स, म्हणजे रसायनं, की कसे आपले रसायनं आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. दुसरं म्हणजे तोंडातला जे सलायवा आहे, लाळ किंवा तोंडातले जे काही रसायनं आहेत ते, किंवा पोटामधले जे आहेत ऍसिड सिक्रेशन. तर हे केमिकल झाले की ह्या रसायनामुळे सुद्धा आपले जे बाहेरून जेव्हा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा आपल्याला बराच वेळा, प्रत्येक वेळेस ताप येतो असं नाही. असं झालंय का की साधं इन्फेक्शन झालंय आणि लगेच ताप आलाय, असं बराच वेळा होत नाही. आपल्याला कधी कधी मळमळतं, कधी जुलाब होता, डिसेंट्री होते, कधी आपल्याला असं अस्वस्थ वाटतं. का? कारण आपलं हे जे आहे ना, ही फर्स्ट स्टेप असते आपली प्रतिकार करण्याची. म्हणजे तोपर्यंत हा विषाणू किंवा हा जीवाणू हा आपल्या शरीरामध्ये गेलेलाच नसतो, हा बाहेरच असतो. हे सगळं एक्सटर्नल झालं की हा आपला शरीर आपल्या त्या विषाणूला प्रतिकार करत असतं आणि आपला तो विषाणू किंवा जीवाणू हे शरीराच्या बाहेर काढण्याचं काम ते करत असतं. त्यामुळे आपल्याला मळमळतं किंवा आपल्याला जुलाब होणे, डिसेंट्री होणे, ओमिटिंग होणे, उलट्या होणे. आता कोविडचं हेही एक लक्षण आहे की जुलाब, उलट्या, हे सुद्धा आता जे आहे ना CDCने आता हेही लक्षणं त्या लक्षणांच्या यादीमध्ये आता ऍड केलेले आहेत. तर हे झालं, हे पहिली स्टेप झाली आपली आपल्या बॉडीची प्रतिकार करण्याची विषाणूशी.
दुसरा, जर फर्स्ट स्टेपला जर आपला शरीर प्रतिकार करू नाही शकलं तर ते लगेच आपला जर दुसरी स्टेपचे जे आपले आर्मी आहे की आपले जे डिफेन्स सिस्टीम आहे, जे आपली प्रतिकार करण्याचे जे पेशी आहेत, त्याला आपलं पहिल्या स्टेपचे जे आहेत हे ऑर्गन्स आणि दुसऱ्या स्टेपचे जे आपले प्रतिकार करणारे जे आपले सैनिक आहेत हे नेहमी कोऑर्डिनेशन मध्ये असतात. म्हणजे जेव्हा पहिला कंट्रोल करू शकत नाही, जेव्हा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स विषाणूला कंट्रोल करू शकत नाही, तेव्हा ते फर्स्ट जे आहे तर ते इशारा देतात सेकंड लाईन म्हणजे दुसऱ्या स्टेपचे जे प्रतिकार करणारे जे सैनिक आपल्या शरीरामध्ये आहेत, प्रतिकार करणारे जे सैनिक, त्यांना इशारा देतात, अरे हा विषाणू किंवा हा शत्रू आमच्याच्याने काही शरीराच्या बाहेर गेलेला नाहीये, हा तुम्ही बघा आता याला कसं मारायचं, तो आता आतमध्ये प्रवेश करतोय. मग जेव्हा तो आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये जायला जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप जे आहेत काय म्हणतो आपण प्रतिकार करणाऱ्या पेशी, हे सगळ्यांना माहिती आहे की WBC म्हणजेच पांढऱ्या पेशी ह्या आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार करतात. म्हणजे आपल्या शरीरातलं जे आहे काय म्हणतो आपण डिफेन्स म्हणजे संरक्षण दल हे पांढऱ्या पेशी आहे. तर जसं संरक्षण दलामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात किंवा प्रत्येकाचं काम हे प्रत्येक ठिकाणी ठरलेलं असतं, तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या शरीराची जी डिफेन्स सिस्टीम आहे किंवा आपल्या शरीरामधलं जे संरक्षण दल आहे, ह्या संरक्षण दलामध्ये खूप वेगवेगळ्या WBC आहेत. WBCचे अनेक प्रकार आहेत पांढऱ्या पेशींचे. प्रत्येक पेशींचं कार्य हे ठरलेलं आहे. जोपर्यंत पुढच्या पेशींना सिग्नल मिळत नाही किंवा जोपर्यंत त्यांना सूचना मिळत नाहीये की चला तुम्ही कामाला लागा, आता हा अटकाव होऊ शकत नाही आमच्या, तोपर्यंत ते काम करत नाही. तर पहिलं एक असतं की जेव्हा हा विषाणू आपल्यामध्ये येतो तर त्यातल्या काही पांढऱ्या पेशी आहेत, ह्या पांढऱ्या पेशी त्या आधी विषाणू खातात किंवा जीवाणू खातात. ते खाल्ल्यानंतर ते विषाणू ते स्वतः पचवतात आणि त्यातला अपचन झालेला जो भाग आहे तो त्या स्वतः अशा घेऊन येतात दुसऱ्या डिफेन्स म्हणजे दुसऱ्या सैनिकाकडे घेऊन येतात. म्हणजे हे बघ, आम्ही हा तुझ्यासाठी हा एक चोर म्हणूयात किंवा ठीक आहे एक चोर म्हणूयात की हा आता आपल्याकडे हा आपल्या शरीरामध्ये हा आपल्याकडे आलेला आहे आणि आता याला तुम्हाला मारायचं आहे, तर तुम्ही याच्यासाठी आता तुम्ही अस्त्र तयार करा, तुम्ही बुलेट्स तयार करा. मग हे त्याला मॅक्रोफॅजेस म्हणतात. ते जे विषाणू आहेत, जे तुकडे आहेत, विषाणूचे तुकडे हे ते घेऊन येतात ते टी सेल्सकडे. म्हणजे टी सेल्स नावाची पांढऱ्या पेशी आहेत. मग त्या टी सेल्स काय करतात की त्या दुसऱ्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या पांढऱ्या पेशींना सांगतात, हे बघ हा आपल्याकडे हा शत्रू आलेला आहे, चला आता तुम्ही कामाला लागा, तुमचं काम सुरू झालेलं आहे, हा शत्रू फार डेंजर आहे, हा पहिल्या स्टेपला हा गेलेला नाहीये, आपल्याला खूप काम करायचं आहे. तर मग त्या दुसऱ्या सेल ज्या आहेत बी सेल्स त्यांना काही सेल की चला आता तुम्ही कामाला लागा आणि ह्याच्या विरोधात तुम्ही बुलेट्स तयार करा, गोळ्या तयार करा की जेणेकरून आपल्याला ह्या व्हायरसला ह्या विषाणूला मारायचं आहे. आणि मग त्या बी सेल्स ज्या आहेत मग त्या सेल्स मग त्याच्या विरोधात बुलेट्स तयार करतात. बुलेट्स म्हणजेच काय की ते अँटीबॉडीज असतात. आपण जे म्हणतो आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तर अँटीबॉडीज प्रकार म्हणजे काय, त्या अँटीबॉडीज तयार करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स त्या ट्रायल अँड एररवर त्यांचं काम चालू असतं की ह्या शत्रूला कसं मारायचं. मग ते अँटीबॉडीज तयार करतात. मग ते असं करतात की एक अँटीबॉडी एक प्रकारच्या करतात, 2 प्रकारच्या करतात, 3 प्रकारच्या करतात, अशा 4-5 प्रकारच्या अँटीबॉडीज जरी तयार केल्या तरी तो व्हायरस काही मरत नाही किंवा तो विषाणू मरत नाही. आणि मग त्या अशा एकदम की हा का मरत नाहीये म्हणून त्या अजून खूप साऱ्या बी सेल्स, खूप साऱ्या सेल्स, खूप साऱ्या काय म्हणतो सैनिक थोडंसं म्हणजे रणांगणावर उतरतात थोडक्यात की त्या विषाणूला मारण्यासाठी. त्या ज्या सगळ्या सेल्स आहेत त्या रणांगणावर उतरतात. आणि होतं काय याच्यामध्ये, जसं आपल्याला माहिती आहे की जर शत्रूला मारायचं असेल, क्रिमिनलला मारायचं असेल तर बंदुकीने मारलं तर बरोबर तो मरतो, म्हणजे त्याला म्हणायचं रामबाण औषध. आणि हे रामबाण औषध जे आहे हे आपल्याकडे अजूनही उपलब्ध नाही. आणि हीच सगळ्यात मोठी काळजी आहे.
तर हे रामबाण जे बुलेट्स आहेत, ह्या बुलेट्स त्या बी सेल्स ह्या तयार करू शकत नाहीत आणि त्यामुळे खूप सारे सैनिक हे रणांगणावर येतात, खूप साऱ्या सेल्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते प्रत्येक जण त्या सैनिकाला, त्या शत्रूला मारायचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यामध्ये ते खूप सारे अँटीबॉडीज, खूप साऱ्या सेल्स ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे थोडक्यात काय होतं की ह्या ह्याच्यामध्ये, त्या शत्रूला मारण्याच्या ह्याच्यामध्ये हे खूप साऱ्या एक बुलेट तयार करण्याच्या ऐवजी मिसाईल अटॅक करतात, म्हणजे बॉम्बच टाकतात ते, की जेणेकरून त्यांना वाटतं की हा विषाणू मरेल. ह्याला म्हणायचं मिसाईल अटॅक. म्हणजे इन्स्टेड ऑफ बुलेट अटॅक ह्या आपल्या सेल्स आपल्या प्रतिकार करण्याच्या ह्या मिसाईल अटॅक करतात. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे, जर बॉम्ब टाकला एखाद्या ठिकाणी, एका शत्रूला मारण्यासाठी जर आपण बॉम्ब टाकला किंवा मिसाईल अटॅक केला तर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये तो शत्रू मरू शकेल, पण त्या शत्रू बरोबर चांगले लोक किंवा चांगल्या पेशी सुद्धा मरतात. आणि हेच सेम हे आपले जे विषाणूंशी जेव्हा प्रतिकार करतात, आपल्या ह्या प्रतिकार करणार असेल तर तेव्हा हेच मिसाईल अटॅक होतो. ह्यालाच आपण सायटोकाईन स्टॉर्म म्हणतो. तर ह्या सायटोकाईन स्टॉर्ममुळेच आपल्या शरीरामध्ये हे खूप सारे बिघाड जे आहेत हे बिघाड होत असतात. दुसरं की आपण आता भिण्याचं कारण काय, की हा विषाणू वेगळा का, मग हा आपण असं म्हणतो की हा मग इतर विषाणू सारखाच, ह्याला नॉवेल का म्हटलंय, हा वेगळा कसा काय आहे. तर आपण असं म्हणतो की 80% लोक जे आहेत हा असिम्प्टोमॅटिक आहे. तर किंवा बराच वेळा असं होतं की हा विषाणू आपल्याला संसर्ग करतो, पण बऱ्याच वेळा आपल्याला सिम्पटम्स दिसत नाही. म्हणजे हे लक्षात ठेवा की आपल्याला लक्षणं दिसणं हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून मी सांगते, ताप आला, सर्दी झाली, कफ झाला तरी घाबरण्याचं कारण अजिबात कारण नाही. किंवा हे म्हणायचं नाही की मला करोना झालाय. खूप सारे विषाणू आपल्या अवतीभोवती आहेत. कशामुळे होऊ शकतं, जोपर्यंत आपण टेस्ट करत नाही आणि टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाही किंवा आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाहीये. आणि जरी सुद्धा पॉझिटिव्ह आला तरी सुद्धा घाबरण्याचं कारण नाही, कारण आपण बरे होऊ शकतो. असा हा रोग नाही की बरा होऊ शकत नाही. फक्त जर तो खूप स्प्रेड झाला आपल्या शरीरामध्ये, आपल्याला खूप उशिरा कळलं, आपली त्याच्यामध्ये जर प्रतिकार क्षमता कमी झाली तर मात्र काळजी करण्याचं कारण आहे. पण आपली ती लेवल आपण ती येऊ द्यायची नाही. तर हा वेगळा कसा, हा विषाणू इतर विषाणूंपेक्षा वेगळा कसा तर घाबरण्याचं कारण हे आहे की यापूर्वी सुद्धा सार्स, मर्स असे आजार होऊन गेलेले आहेत, पण हे तेवढ्या प्रमाणावर ह्याचा प्रसार झालेला नाही जेवढा कोविड-19 हा आजार हा जो आहे हा प्रसार झाला. ह्याचं एक कारण आहे की हा खूप फास्ट स्प्रेड होतो, कॉन्टॅजियस, हायली कॉन्टॅजियस आहे. खूप फास्ट हा जो विषाणू आहे हा स्प्रेड होतोय. हे कारण आहे. म्हणजे हे का स्प्रेड होतोय, कारण तो ज्या प्रथिनाला धरून आपल्या शरीरामध्ये जातो त्या प्रथिनाबरोबरला बाइंड होण्याची किंवा त्याला चिकटण्याची त्याची जी हे आहे कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, ती खूप आहे आणि त्याच्यामुळे तो हायली कॉन्टेजियस आहे. हे एक भिण्याचं कारण आहे. दुसरं म्हणजे की हा जेव्हा विषाणू आपल्या शरीरात, हा विषाणू असं काही आपल्या शरीरामध्ये करतो की आपल्या डिफेन्स सिस्टीमला, म्हणजे आपला जे प्रतिकार करणाऱ्या सेल्स, आपले जे आतमध्ये शरीरामध्ये जे सैनिक काम करतात त्या सैनिकांना कळतच नाही की आपल्या शरीरामध्ये काहीतरी वेगळा बाहेरून कोणीतरी आलेला आहे, आपल्या शरीरामध्ये शत्रू घुसले. त्यामुळे आपल्या सेल्स, आपले जे शरीर आहे ते आपल्या शरीरामध्ये हे लक्षणात दिसायला वेळ लागतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर कधी उशिरा होतं, कारण उशिरा आपल्या सेल्सला कळतं की आपल्या शरीरावर अटॅक झालेला आहे. आणि तोपर्यंत बराच त्या कालावधीमध्ये ह्या विषाणूच्या जी ग्रोथ आहे किंवा ह्या विषाणूच्या खूप प्रतिकृती आपल्या शरीरामध्ये तयार झालेल्या असतात. पण जर इम्युनिटी चांगली असेल, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तो व्यक्ती, त्याला काही होणार नाही, तो व्यवस्थित राहील. पण प्रतिकारशक्ती जर कमी झाली तर मात्र हे जे आहे हे धोकादायक आहे. आणि दुसरं सांगितलं का,
दुसरं की काळजी घेणं का गरजेचं आहे की सगळ्यात जास्त जर महत्त्वाची जबाबदारी 80% लोकांच्यावर आहे. त्यांची इम्युनिटी चांगली आहे, त्यांची प्रतिकार क्षमता चांगली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी 80% लोकांच्यावर. त्यांची जबाबदारी आहे की बाकीचे जे इम्युनो कॉम्प्रोमाइज जे आहे, ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे, त्या लोकांना जर व्यवस्थित आपल्याला हे करायचं, त्यांच्यापर्यंत जर इन्फेक्शन किंवा हे कोरोनाचं इन्फेक्शन जाऊ नये असं वाटत असतं, तर 80% लोकांची जबाबदारी ही फार मोठी आहे. आणि दुसरं म्हणजे की बरेच जणांचा हा ग्रह आहे की कोरोना हा काही नाही आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो, सिम्पटम्स दिसत नाहीत, मे बी त्यांची इम्युनिटी चांगली असते त्यामुळे होत नाही, पण असं नाही आहे. अशाच प्रकारचा एक रोग यापूर्वी आपल्या भारताने अनुभवलेला आहे, जगाने अनुभवलेला आहे. त्याला स्पॅनिश फ्लू म्हणतो. तो 1918 मध्ये होऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये जो अशाच प्रकारचा तो श्वसन मार्गाने येणारा तो रोग होता आणि अशीच लक्षणं त्याही रोगाची होती. त्याही वेळी 500 मिलियनपेक्षा जास्त लोक त्यावेळेस बाधित झालेली होती आणि अप्रॉक्सिमेटली 50 मिलियन लोक त्यावेळी लोकांनी त्यावेळी जीव गमावलेला आहे. तर आपण आपल्या गव्हर्नमेंटने खूप लवकर लॉकडाऊन केल्यामुळे सुदैवाने आपण सगळे सेफ आहोत. आपण त्या ह्याच्यापर्यंत, परंतु आपण आता असं दिसतंय की आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. आपण तर जगाचा विचार केला तर आपण आता 2 नंबरला आहोत. 57 लाखापेक्षा जास्त लोक आता आपल्याकडे इन्फेक्टेड आहेत, बाधित आहेत आणि सुदैवाने आपला रिकव्हरी रेट जो आहे तो चांगला आहे. तो मला असं वाटतं आता आजच डिक्लेअर झाला तो जवळजवळ 82% आहे आणि जो मृत्यू दर आहे तो फक्त 1.6% आहे. हे एवढं जरी मृत्यू दर जरी कमी असला तरी आपला पॉप्युलेशनचा जर विचार केला आणि कम्युनिटी मध्ये जर खूप हा स्प्रेड झाला रोग, तर नक्कीच आपल्याला म्हणजे खूप धोकादायक आहे हे आपल्या सगळ्यांसाठी. तर ही कोरोनाची साखळी जी आहे ही तोडणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी सगळ्यात शेवटी हे सांगेल की प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड प्रोटेक्ट अदर्स. प्रोटेक्ट युअर सेल्फ म्हणजेच स्वतः स्वच्छता ठेवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, गरज असेल आवश्यक असेल तरच बाहेर पडा. म्हणजे आधी स्वतःचं प्रोटेक्शन करा आणि त्याबरोबर इतरांचंही प्रोटेक्शन करा. तर नक्कीच आपण ही कोरोनाची साखळी जी आहे ही तोडू आणि नक्कीच आपण हे कोरोना विषाणूचे विरोधात जे युद्ध आहे हे आपण नक्कीच जिंकू. आता आपण प्रश्न उत्तर घेऊयात. निखिलांचा प्रश्न आहे की वाफ घेतल्याने विषाणू मरतो का? तर हे जे विषाणू आहेत तर हे जास्त टेम्परेचर म्हणजे जास्त तापमानाला मरतात. मग हा विषाणू जर आपण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जर तो आपल्या तोंडामध्ये असेल तो आपला, कारण हा विषाणू तोंडामार्गे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. हा विषाणू जर तोंडामध्ये असेल किंवा नाकामध्ये असेल आणि जर आपण प्रायमरी लेवलला जर आपण वाफ घेतली तर त्या वाफेच्या गरमाईने त्या टेम्परेचरने तो विषाणू मरतो आणि त्यामुळे तो विषाणू आपल्या पुढे शरीरामध्ये ज्या प्रमाणात जाईल ते तिथे अटकाव आपण जो म्हणतो या विषाणूला अटकाव आपण तोंडामध्येच किंवा आपल्या नाकामध्येच करू शकतो. तर नक्कीच की वाफ घेतल्याने विषाणू हा मरतो. आता हा विषाणू जो आहे हा कानातून प्रवेश करतो का? हा फुले सरांचा प्रश्न आहे. तर असं अजून तरी माझ्या वाचनात तरी असं अजून आलेलं नाहीये की हा विषाणू कानातून प्रवेश करतो. कारण आतापर्यंतचं जो संशोधन आहे ते सांगते की हा विषाणू जो आहे डोळ्यावाटे, नाकावाटे आणि तोंडामध्ये वाटे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. कारण हा प्रवेश आणि हा विषाणू मी जसं सांगितलं की ज्या प्रथिनेला धरून आपल्या सेल्समध्ये आपल्या पेशीमध्ये प्रवेश करतो ती प्रथिनं जी आहेत ते त्या तोंडामध्ये किंवा नाकामध्ये आहेत. त्यामुळे तो तिथे सुद्धा त्या विषाणूचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते तिथे सुद्धा होऊ शकतं. तन्मय जगताप यांचा प्रश्न आहे की घरच्या घरी तात्पुरता इलाज करणे योग्य आहे का? आता हा तात्पुरता इलाज म्हणजे काय? आता तात्पुरता इलाज म्हणजे काय? जर तुम्हाला असं वाटतंय, अस्वस्थ वाटतंय, तोंडाला चव नाहीये, तुम्हाला ताप आहे, असं वाटतंय की आपल्याला आता कफ झालेला आहे, एवढी जर लक्षणं आपल्याला दिसत असतील तर नक्कीच घरगुती उपाय करू नये.
प्रॉपर डॉक्टरांच्याकडे जावं, डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्यावी. पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला असं थोडंसं जाणवतंय की बाबा मला थोडंसं काहीतरी अस्वस्थ वाटतंय, पण टेम्परेचर नाहीये किंवा कफ नाहीये, तर अशा वेळी तुम्ही नाही डॉक्टरांच्याकडे गेलात तरी चालेल. तुम्ही घरच्या घरीच तुम्ही छान तुमचा डाएट असू द्यात आणि घरच्या घरी वाफ घेणे, स्वच्छता ठेवणे, चांगला आहार घेणे, ह्या गोष्टी जरी तुम्ही घरच्या घरी केल्यात तरी चालेल. म्हणजे तुमची लक्षणं ही कुठल्या प्रकारची आहेत त्याच्यावरून ठरवायचं की आपण घरच्या घरी उपाय करायचे का डॉक्टरांकडे जायचा. त्यामुळे ताप आणि कफ, श्वसनाला त्रास झाला तर नक्कीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. घरच्या घरी इलाज चुकूनही करू नये. ठीक आहे ना, ओके. अजून लाला करचे यांचा प्रश्न असा आहे की ज्या औषधांनी कोरोना बरा होतो ते औषध का बनविले जात नाही. तर आता ते सांगायला हरकत नाही की आता विषाणू, तसं विषाणूला मारणं फार अवघड आहे, कारण विषाणू हा सारखा त्याचं रचना जी आहे ती सारखी बदलत असतो. त्यामुळे आपण एक औषध बनवलं की तोपर्यंत तो लगेच चेंज झालेला असतो. कारण विषाणू म्हणजे फार त्याचं स्ट्रक्चर मोठं नाहीये, फक्त एक त्याच्यामध्ये एक जनुक असतं, DNA किंवा RNA, त्याच्याकडे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी एक फक्त प्रथिनांचं आवरण असतं आणि तो फास्ट म्युटेट होतो. सुदैवाने हा कोरोना विषाणू त्याचा म्युटेशन रेट खूप कमी आहे, खूप कमी रेटने तो म्युटेट होतोय. त्यामुळे ह्याच्यावर औषध निघू शकतं. म्हणजे 2021च्या पूर्वार्ध जानेवारीपर्यंत याच्यावर लस येऊ शकते आणि त्यामुळेच ह्या कोरोना विषाणू जो आहे हा बरा होण्यासाठी अजून तरी औषध नाही. आणि आत्ता जे औषधं वापरतात तर ते सगळे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे लक्षणांवरून ट्रीटमेंट दिली जाते. मग त्याच्यामध्ये जे आहे शरीरातील दाह कमी करण्यासाठी म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी जे आहेत ते दिले जातात. किंवा यापूर्वी जे आपण सार्स किंवा मर्स वर जी औषधं अँटीव्हायरल जे आहेत विषाणू प्रतिबंधित करण्यासाठी जी औषधं वापरली त्याच्यासाठी जी उपयोगी आहे, तर तीच औषधांचा काही प्रमाणात प्रभाव किंवा काही प्रमाणात ह्या विषाणूसाठी उपयोगी पडत आहे. तर ती औषधं जी आहेत ती या ठिकाणी वापरली जातात. जसं की आपण आता नेहमी टीव्हीवर किंवा पेपरवर एकच नाव असतं, रेमडेसिवीर जे आहे. तर हे रेमडेसिवीर जे आहे हे ऍक्च्युअल हे अँटीव्हायरल आहे. म्हणजे हे रेमडेसिवीर हे जनुक जे तयार होतं RNA, तर ते RNA जे आहे तयार करण्यासाठी ते प्रतिबंधित करतं रेमडेसिवीर. आणि दुसरं एक आहे की अँटी मलेरियाला आहे हायड्रोक्सीक्लोरोक्विन, जे मलेरियासाठी वापरतात. तर ते मलेरियासाठी जे आपण ड्रग वापरतो, औषध वापरतो, ते औषध सुद्धा थोड्याफार प्रमाणात या विषाणूच्या विरोधात काम करतं आणि म्हणून ते हायड्रोक्सीक्लोरोक्विन जे औषध आहे ते सुद्धा या ठिकाणी या COVID-19 आजारामध्ये वापरलं जातं. कोरोनाची लक्षणं नसताना रिपोर्ट कसे पॉझिटिव्ह येतात, हा सुशांत डोईफोडे यांचा प्रश्न आहे. खरं तर आता कोरोनाचं लक्षणं नसताना रिपोर्ट कसे पॉझिटिव्ह येतात, खरं तर आता याच्यामध्ये बरेचसे ॲम्बिग्युटीज आहेत की हे जे टेस्ट करण्यासाठी जो स्वॅब म्हणतो आपण, जे स्वॅब घेतले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातात. तोंडावाटे घेतला जातो, नाकावाटे घेतला, नॅझोफॅरेंजियल, ओरोफॅरेंजियल असं त्याला म्हणतो. तर ते स्वॅब कशा पद्धतीने घेतलेलं आहे, त्याचा टेस्ट कशा पद्धतीने केलेला आहे, मग ती अँटीजन टेस्ट आहे का अँटीबॉडी टेस्ट आहे, तर त्याच्यावरून ऍक्च्युली ठरतं की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पण जी अँटीजन टेस्ट करतो, RT-PCR जर टेस्ट केली तर शक्यतो ती टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह येत नाही. जर निगेटिव्ह असेल तर अँटीबॉडी टेस्ट जर केली तर त्या अँटीबॉडीज ज्या आहेत ह्या आपल्या शरीरामध्ये ह्या इतर कारणांनी सुद्धा वाढू शकतात. म्हणजे इतर जे व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्यामध्ये सुद्धा हा IgG किंवा IgM अँटीबॉडीज ज्या आहेत ह्या थोड्याफार प्रमाणात तिथे आपल्या वाढू शकतात आणि मे बी इकडे पॉझिटिव्ह दाखवू शकतं. कोरोना लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग, हा लाला करचे यांचा प्रश्न आहे. तर जसं मी सांगितलं, व्हायरस म्हणजे विषाणू मुळातच मृत, तसं म्हटलं तर त्याला मृतही म्हणू शकत नाही किंवा जिवंतही म्हणू शकत. म्हणजे तो आपण म्हणतो की पॅरासाइट आहे, म्हणजे परजीवी आहे.
म्हणजे त्याला जर स्वतः वाढायचं असेल तर त्याला कशाची तरी गरज पडते, कशाचा तरी आधार हवा असतो. आणि तो आधार म्हणजे लिव्हिंग सेल्स म्हणजे जिवंत पेशींचा आधार हवा असतो. आणि त्याला त्या जिवंत पेशी का, कारण त्याला स्वतःचं असं त्याच्याकडे काहीच रॉ मटेरियल नाहीये किंवा त्याला स्वतःची मशिनरी नाहीये. तो दुसऱ्यांची मशिनरी वापरून, दुसऱ्यांचा रॉ मटेरियल वापरून तो स्वतः वाढत असतो. त्याच्यासाठी त्याला लिव्हिंग सेल आणि जो आपला मग हा जो कोरोना व्हायरस आहे हा आपल्या जेव्हा शरीरामध्ये येतो तेव्हा तो आपली मशिनरी वापरून तो स्वतः वाढत असतो. आणि हाच कोरोना विषाणू जर कुठे बाहेर कुठल्याही एखाद्या वस्तूवर असेल आणि तिथेच असेल तर तिथे तो वाढणार नाहीये. आणि तो जो आहे तो व्हायरस तिथेच आपला हात लागला, चुकून जर आपला त्या ठिकाणी व्हायरसच्या ठिकाणी जर हात लागला आणि तो आपल्या हातावर आला आणि आपल्या हातावर जरी कोरोनाचे विषाणू असतील तरी सुद्धा आपण लगेच बाधित होणार नाहीये. म्हणूनच सांगितले कुठेही जेव्हा आपण बाहेर हात लावू तेव्हा तुम्ही हात नेहमी स्वच्छ धुवा, सॅनिटायझेशन करा. जर पाणी नसेल शक्यतो तुम्ही साबणाने स्वच्छ हात धुवा पाणी असेल तर, आणि नसेल तर तुम्ही सॅनिटायझेशन करा. अदरवाईज काय होईल, जर व्हायरस कुठे असेल आणि जो तुम्ही तोंडाला, नाकाला, डोळ्याला हात लावला तर तो तुमच्या तोंडावाटे, डोळ्यावाटे, नाकावाटे आपल्या शरीरामध्ये येऊ शकतो. तर हा कोरोना जो आहे त्याला आपण मृतही म्हणू शकत नाही किंवा लिव्हिंगही म्हणू शकत नाही. जर जेव्हा तो शरीरामध्ये जातो तेव्हा तो आपलं जे आहे रॉ मटेरियल वापरून तो मल्टिप्लाय होऊन आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बिघाड करतो. आणि जे हे विषाणू आहेत, हा विषाणू मॅक्झिमम विषाणू हे बॅट्स, वटवाघळामधून आलेले आहेत, वटवाघळांच्या थ्रू. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूयात की हे जे बॅट्स आहेत म्हणजे हे वटवाघळे आहेत, हे रिझर्वायरच आहेत. म्हणजे वटवाघळावरच आता संशोधन चालू आहे खरं तर संशोधकांचं, की हे वटवाघूळमध्ये एवढा व्हायरसेस असून सुद्धा हे जगतात कसे, हे मरत का नाहीयेत. तर आता त्याच्यावरूनच वटवाघळांच्यावरच अभ्यास चालू आहे की असं काय आहे वटवाघळामध्ये की ज्याच्यामुळे ते मरत नाहीयेत एवढा विषाणू असून सुद्धा. पण तो माणसामध्ये, वटवाघळामधला विषाणू हा प्राण्यांथ्रू माणसामध्ये येतो आणि माणसामधून माणसांकडे तो संसर्ग होतो. टेस्ट ज्योती शंकर मॅडम यांचा प्रश्न आहे की टेस्ट प्रायव्हेट हॉस्पिटलला करावी की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करावी. टेस्ट तुम्ही कुठेही केली तरी चालू शकतं, प्रायव्हेटला करा किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करा, त्याने काही फरक पडत नाही. हा, आणि महेश मेत्रे यांचा प्रश्न आहे की एकदा कोरोना झाल्यावर पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो का? होऊ शकतो. अशा बरेच केसेस आहेत की एकदा कोरोना झालेला आहे तरी सुद्धा अशा व्यक्तींना सेकंड टाइम, थर्ड टाइम सुद्धा कोरोना झालेला आहे. त्यामुळे होऊ शकतो. जरी अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, पण त्या अँटीबॉडीज ह्या तेवढ्या प्रमाणात तयार झालेल्या असतील का नाही हे आपण सांगू शकत नाही. आणि जर आपले इन फ्युचर, जर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जर आपली प्रतिकार क्षमता कमी झाली आणि तेवढ्या प्रमाणात जर त्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये नसतील आणि आपला जर या कोरोना विषाणूशी जर संबंध आला आणि संसर्ग झाला तर नक्कीच सेकंड टाइम सुद्धा कोरोनाचा संसर्ग हा नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे असं आपण ह्याच्यामध्ये राहता कामा नये की एकदा कोरोना विषाणूचा आपल्याला संसर्ग झाला म्हणजे आपल्यामध्ये तेवढी प्रतिकार क्षमता आली, असं नाहीये. आपल्याला हे आपण अजून एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं की प्रत्येकाला हे वाटतं की प्रत्येकाचं लक्ष याच्यावरच आहे की अजून अँटीबॉडी आहे, वॅक्सिन का आलेलं नाहीये. पण आता तुम्हाला मला इथे सांगावंसं वाटतंय की 100 पेक्षा जास्त वॅक्सिन्सवर आता सध्या पडद्यामागे काम चालू आहे. म्हणजे खूप फास्ट ट्रॅकवर काम आहे. एक औषध, जसं मॅडमने सांगितलं, एक औषध येण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 वर्षे लागतात आणि हे वॅक्सिन येण्यासाठी खूप दिवस लागतात. परंतु आता ही काय म्हणतो, हे खूप मोठं डिझास्टर आपल्या जगावर आहे, खूप मोठी आपत्ती आहे, खूप मोठी महामारी आपल्या जगावर आहे आणि त्यामुळे सगळ्या लेवलवर खूप फास्ट ट्रॅकवर ह्या वॅक्सिनचं काम चालू आहे. आणि आता
प्रेझेंटली 100पेक्षा जास्त वॅक्सिन्सवर आता सध्या काम चालू आहे. त्यातल्या 37 वॅक्सिन ज्या आहेत ह्या ऑलरेडी त्या आता क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आहेत. आपण आता बघितलं की रशियाची स्पुटनिक लस ही सुद्धा आता फेज 3 क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यावर आहे. किंवा आपली जी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मा बायोटेक यांच्याबरोबर आता जी लस कोविशिल्ड म्हणून जी लस आता बनवत आहे तर तेही आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पण त्याच्यामध्ये पुन्हा काही डिफिकल्टी किंवा काही प्रोसेसमध्ये काही बाधा आल्यामुळे ते थोडंसं त्यांची क्लिनिकल ट्रायल्स मागे थांबवली गेली होती. कारण एखादं वॅक्सिन जर बाजारामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. खूप चांगल्या गुणवत्तेचं चांगलं काय म्हणतो आपण सेफ्टी सुरक्षित आणि चांगली गुणवत्ताधारक जर लस आपल्याला हवी असेल तर त्याच्यासाठी टाइम पिरियड हा खूप लागतो. आणि तेवढं फास्ट ट्रॅकवर जर आपण करायचं म्हटलं तर तेवढं शक्य नाहीये. कारण आपण 2 आणि 3 महिन्यात लस तर येऊ शकत नाही. कारण आपल्याला जर त्याची परिणामकारकता कळायची असेल तर आपल्याला तेवढा वेळ आपल्याला त्याला द्यावा लागतो. तरी सुद्धा असं तज्ज्ञांचं मत आहे की 2021च्या पूर्वार्धापर्यंत आपल्यापर्यंत लस येईल. पण 2021च्या पूर्वार्धापर्यंत जरी सुद्धा लस आपली बाजारामध्ये आली तरी सुद्धा सामान्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचायची असेल परिणामकारक आणि सुरक्षित लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायची असेल तर कमीत कमी तज्ज्ञांच्या मतानुसार की 4 ते 5 वर्ष तरी कालावधी जाईल. लस येईल पण प्रत्येक व्यक्तीला मिळेपर्यंत तेवढा कालावधी लागेल. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तेवढं त्याचं प्रोडक्शन करावं लागेल. तर त्यामुळे मला एक जाता जाता हे सांगावंसं वाटतं की कोरोना किंवा कोविड-19 हा फार मोठा महाभयंकर महामारी वगैरे काही नाहीये. घाबरायचं बिलकुल कारण नाहीये. पण हे महाभयंकर आहे. केव्हा महाभयंकर आहे जर आपण काहीही काळजी घेतली नाही. आपण जर बिंदास राहिलो चला कोरोना काही नाहीये काही होत नाहीये मास्क वापरला नाहीये सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही तर नक्कीच हा जर कम्युनिटी स्प्रेड अजून जर वाढत गेला तर आपल्याला 1 नंबरला यायला आपल्याला फार दिवस लागणार नाही. अमेरिकेमध्ये आता ऍक्टिव्ह केसेस कन्फर्म्ड केसेस ज्या आहेत 67 लाख समथिंग आहेत आणि आपल्या ऍक्टिव्ह कन्फर्म केसेस ह्या 57 लाखाच्या आसपास आहे. 47 लाख ऑलरेडी त्याच्यातले बरे झालेले आहेत. पण अमेरिकेचा आणि आपला विचार केला तर आपली लोकसंख्या 138 कोटी आहे आणि अमेरिकेची लोकसंख्या ही फार कमी आहे. म्हणजे 34 ते 35 कोटी आहे. त्या अमेरिकेच्या तुलनेत जर आपण बघितलं ना आपल्यामध्ये जर कम्युनिटी स्प्रेड जर खूप वाढला ही साखळी जर खूप वाढत गेली तर हे आपल्या प्रत्येकासाठी खूप महाभयंकर आहे. त्यामुळे लस येईपर्यंत आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्याला ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. आणि ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे जे तरुण यंग जनरेशन आहे ज्यांची इम्युनिटी चांगली आहे ह्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे. कारण आपल्याला असं वाटतं की कोरोना काही नाहीये मला काही होत नाहीये मला काही सिम्पटम्स दिसत नाही. इट्स ओके काही सिम्पटम्स दिसत कारण तुमची इम्युनिटी चांगली आहे तुमची प्रतिकार क्षमता चांगली आहे. पण तुम्हाला इन्फेक्शन झालं तुम्हाला संसर्ग झाला तुम्हाला काही होणार नाहीये. पण आपल्या घरामध्ये वयस्कर लोक असतात लहान मुलं असतात आपल्या आजूबाजूला काही ऑलरेडी ज्यांना शारीरिक व्याधी आहेत अशी लोक असतात. काही ना काही आजार असतो आणि अशा काही ना काही आजार असणाऱ्या लोकांच्या मध्ये मुळातच प्रतिकार क्षमता ही कमी असते. तर अशा लोकांना आपण बाधित करतो संक्रमित करतो म्हणजे आपण कॅरियर होतो. तर माझं या निमित्त एक कळकळीची विनंती आहे ऍज अ फार्मासिस्ट म्हणून ऍज अ औषध निर्माता म्हणून मला हे अगदी सांगावंसं वाटतं की सगळ्यांनी ही कोरोनाची साखळी जी आहे हे तोडा. आणि हे करण्यासाठी आपल्याला फार काही करण्याची गरज नाही. सरकार आपल्याला ओरडून सांगतंय पोलीस डिपार्टमेंट सगळं आपल्याला ओरडून सांगते की तुम्ही बाहेर पडू नका. जर तुम्हाला खरंच काम असेल गरजेचं असेल तरच तुम्ही बाहेर पडा. तुम्ही गर्दी करू नका तुम्ही मास्कचा वापर करा. कारण आपल्याला माहित नाही सगळ्यात धोकादायक हेच आहे की ज्याला कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यालाच माहिती नाहीये की आपल्याला झालेलं आहे. जर त्या व्यक्तीला समजलं की आपण संक्रमित आहोत तर ती व्यक्ती बाहेर पडणार नाही. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे का ह्या 80% लोकांनाच कळत नाही की आपण संक्रमित आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जबाबदारी जी आहे ही 80% लोकांची आहे. 80% लोकांच्या हातामध्ये आहे की हे जे 20% लोक आहेत की ह्यांना कसं सुरक्षित ठेवायचं.
त्यासाठी फार काही करायची गरज नाहीये, फार मोठं आपल्याला फील्डवर जायची गरज नाही. साधा सरळ गोष्ट आहे की आपल्याला गरज असेल तरच तुम्ही बाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी गर्दी करू नका, बाहेर जात असाल तर योग्य ठिकाणी मास्क लावणं गरजेचं आहे तर मास्क वापरा, स्वच्छता पाळा. बस एवढ्या साध्या गोष्टी आहे. म्हणजे थोडक्यात प्रोटेक्ट युअर सेल्फ, प्रोटेक्ट अदर्स, हे साधं सूत्र पाळलं तर आपण नक्कीच कोरोनाची साखळी जी आहे ती तोडू शकतो. आणि नक्कीच आपण हे COVID-19 हे जे आजार आहे आणि हे जे आपलं सगळं प्रत्येकाचं युद्ध आपण आता सध्या घरोघरी आपण हे युद्ध करत आहोत. म्हणजे गरज नाही की प्रत्येक वेळी तुम्ही रणांगणावर जाऊनच युद्ध करायला पाहिजे. तर आपलं हे आपल्याला न दिसणारा विषाणू आहे, न दिसणारा सूक्ष्म जीव आहे, आपण त्याच्यापुढे हतबल झालेलो आहोत. आपण एवढे बुद्धिजीवी प्राणी असून सुद्धा आपल्याला न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवाविरुद्ध आपण हतबल झालेलो आहोत. म्हणजे याच्यासाठी आपण एकमेकांना सहकार्य करणं हे फार गरजेचं आहे. सहकार्य म्हणजेच काय की फक्त तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करा आणि त्याबरोबर इतरांचं प्रोटेक्शन करा. तर नक्कीच हे कोविडची साखळी जी आहे ही तुटेल. आणि सुदैवाने आणि आपण प्रे करूयात, आपण इथे प्रार्थना करूयात की आपण जगामध्ये 1 नंबरला यायला नको. आणि जर आपण आत्ता काळजी नाही घेतली तर जगामध्ये आपल्याला 1 नंबरला यायला आपल्याला फार कालावधी नाहीये. हा फक्त एक जस्ट थोडक्यात आपण म्हणूया ट्रेलर आहे विषाणूचा. कारण ह्याच्यामुळे अजून बरेचसे जे आहे सूक्ष्म जीवजंतूमुळे होणारे आजार आहेत, संसर्गजन्य जीवाणू असेही आपल्या आजूबाजूला खूप सारे जीवाणू आहेत की त्याला आपण जी औषधं आता बनवलेली आहेत त्या औषधांना ते दाद देत नाहीयेत. आणि असं जर इन्फेक्शन, असा जर संसर्ग आपल्याला झाला याच्यामध्ये तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाहीये. कुठे आपली प्रॉपर ट्रीटमेंट जी आहे ती होणार नाहीये. कोणाचा आहे? समाधान गाडे यांचा हा प्रश्न आहे की कोरोनामुळे एखाद्या अवयवावर लाईफ लॉंग परिणाम होतो का? असं आता कोरोनामुळे एखाद्यावर लाईफ लॉंग परिणाम होतो का? आता हे जे आहे जर विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात जर त्याची मल्टिप्लिकेशन झालं, ग्रोथ झाली, म्हणजे खूप स्प्रेड झाला आपल्या अवयवामध्ये, तर त्या ऑर्गन जो आहे तो अवयव, त्या अवयवामध्ये तर बिघाड येतोच. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की ह्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये जे गुठळ्या होण्याचे जे काही केमिकल्स आहेत, जे रसायन आहेत ते स्रवतात किंवा आपल्या ब्लड जे आहे, रक्त हे सगळ्या अवयवांना व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये. आणि त्यामुळे सगळ्या सेल्सला ऑक्सिजनेटेड जे रक्त आहे ते रक्त आपल्याला पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे बाकीच्या ऑर्गनचं कामामध्ये बाधा येते. बाकीच्या ऑर्गनचं जे नॉर्मल काम असतं ते काम व्यवस्थित होत नाही. आणि त्यामुळे नक्कीच जे आहे मेजर क्रिटिकल कॉम्प्लिकेशन्स ह्यामुळे होऊ शकतात. तर मी फक्त जाता जाता आता एवढंच सांगेन की आपण सर्वजण ही कोरोनाची साखळी तोडूयात. आणि ह्या कोरोना विषाणू विरुद्धचं जे युद्ध आपण प्रत्येकजण घराघरामधून करतोय तर ते युद्ध लवकरच संपेल अशी आपण प्रार्थना करूयात. आणि शेवटी जाता जाता मी सांगते की हे आज जागतिक औषध निर्माता दिवस असल्यामुळे आज आमच्या महाविद्यालयामध्ये ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज ह्या महाविद्यालयाने आयोजित केल्या होत्या. ह्याच आता पॅन्डेमिक जे आहे महामारीला धरूनच आज आमच्या प्राचार्य डॉक्टर चव्हाण मॅडम यांनी सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून आमच्या महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंग सेंटर, फार्मा काउन्सिलिंग सेंटर म्हणजे हॅलो फार्मासिस्ट सेंटर सुरू केलेलं आहे आजच्या दिनाचं औचित्य साधून. तर आमच्या महाविद्यालयामध्ये दररोज 1 तास जे आहे ते एक फोन नंबर दिलेला आहे. त्या फोन नंबर 3 ते 4 ही एक वेळ दिलेली आहे. 3 ते 4 वेळेमध्ये तुम्हाला कुठल्याही औषधांच्या रिलेटेड किंवा कुठलाही काही प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा कोविडशी रिलेटेड काही जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या 3 ते 4 या वेळेमध्ये तुम्ही फोन करून विचारू शकता. आणि
आज या निमित्तानेच आज मी आपल्या समोर या कोरोना कोविड-19 या विषयावर संवाद साधला आणि आम्हाला हे जे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं ते सार्वजनिक वाचनालय विचार मंथन सार्वजनिक वाचनालय. तर मी सर्व वाचनालय सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आमचा जो काउन्सिलिंग सेंटरचा जो नंबर आहे ते मी सांगायचे विसरले. आमचा जे हॅलो फार्मासिस्ट म्हणून आमच्या महाविद्यालयाने जे आजपासून जे सेंटर सुरू केलं आहे तर त्याचा नंबर प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 02115 222213 हा असा आहे. मग तुम्हाला कधी काही कोविड विषयी किंवा तुमच्या शारीरिक व्याधीविषयी किंवा औषधाविषयी काही जरी तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करून त्या एका स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये फोन करून तुम्ही विचारू शकता. आणि इथे तुम्हाला कंपल्शन नाही आहे की तुम्ही स्वतःचं नाव सांगितलं पाहिजे. इथे पूर्ण हा जो डाटा आहे पूर्ण कॉन्फिडन्शियल असेल. फक्त तुमचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जे आहे ते तुम्हाला मिळावं एवढेच आमच्या ह्या काउन्सिलिंग सेंटरच्या थ्रू आमची महाविद्यालयाची अपेक्षा आहे. तर एवढं बोलून मी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेते. बंद करा ना.